बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष अजित पवारांचा झाला असे नेते हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत. भाऊ, उद्या देवेंद्र फडणवीसांची सभा होतीये, नेमकं कसं चित्र असतं? नाही, आज सकाळी मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला होता आणि उद्या 3 वाजता त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आपण एक मेळावा घेऊ आणि ती मेळाव्याची तयारी आमची चाललेली आहे. निश्चितपणानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचं काम सगळ्यांनीच करायचं आहे, पण ते करत असताना महायुतीमध्ये सर्वांनीच ते पथ्य पण पाळलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या बाबतीमध्ये आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचे जे स्थानिक लेवलला ग्राउंड लेवलला जे काम करतात त्यांचे खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची सुद्धा उकल होण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये ते उद्या येत आहेत आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो मेळावा होईल. 2 वेळा तुमची बैठक झाली देवेंद्र फडणवीसांसोबत, एकदा तर स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते. या बैठकीतून तोडगा निघाला नाही का? तुमचं समाधान झालंय? नाही, माझ्या समाधानाचा प्रश्न नाही किंवा इथं माझा वैयक्तिक प्रश्न नाही. शेवटी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारा फार मोठा कार्यकर्त्याचा वर्ग आहे आणि तळागाळापर्यंत सुद्धा संघटन खूप मोठ्या प्रमाणात रुजले गेलेलं आहे. शेवटी आम्ही आत्तापर्यंत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या मार्फत लोकसभेला लढवायचा आहे म्हणून कार्यकर्त्यांनी कंबर खसली होती, पण नंतरची काय राजकीय इक्वेशन्स बदलले, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने काही निर्णय घेतले, त्यांनी काय विचार करून निर्णय घेतले असतील, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. पण त्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता जो खालचा ग्राउंड लेवलला काम करणारा जो कार्यकर्ता वर्ग आहे त्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्याचे प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि त्याच्या सगळ्या प्रश्नाला, विकासाच्या प्रश्नाला किंबहुना काही ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतात, ते अन्याय कोण करते? तर आमच्यातल्याच महायुतीमधल्याच कोणी ना कोणतरी करतं ना. मग ह्याची उकल व्हावी आणि ह्याची जबाबदारी घ्यावी आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे त्यांनी स्वीकारायचं मान्य केलेलं आहे आणि शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार कोणाला? ते आमचे नेते आहेत आणि नेत्यांसमोर कार्यकर्त्याची आहे. म्हणजे माझा वैयक्तिक काय त्याच्यामध्ये प्रश्न नाही. शेवटी मी 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो, ते कार्यकर्त्याच्या आधारावर काम करतो. कुठलाही नेता कधी होतो? ज्यावेळेस त्याच्या पाठीमागं कार्यकर्ते असतात आणि मला असं वाटतं आमच्या कार्यकर्त्याच्या ज्या व्यथा आहेत त्या त्यांच्यासमोर मांडल्या, त्यांनी सकारात्मक निर्णय करतो म्हणून सांगितलं. त्या बैठकीला अजितदादाही उपस्थित होते, त्यांच्यासमोरही हे सगळे प्रश्न मांडले. आता ते जाहीर मीडियाला मला सांगता येणार नाहीत, परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भविष्यात जे काही प्रश्न उद्भवतील त्याचा अंतिम निर्णय कोणी घ्यायचा तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायचा असं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे ते उद्या येतील आणि सांगतील. भविष्याचं तुम्ही आता बोललात, याआधी देखील अंकिता पाटील म्हणतात 2009 असेल, 2014 असेल किंवा 2019 साली आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. या संदर्भात काही चर्चा झाली का? तुम्ही त्या बाबतीत समाधानी आहात? असं आहे, मागचे ज्या घटना घडल्या त्या घडून गेल्या, परंतु त्या घटना का घडल्या हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत नव्हतं. त्यांच्यासमोर मांडावं लागेल ना आम्हाला हे, कारण आम्ही 19 भारतीय जनता पक्षामध्ये गेलो आणि मग त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या, त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि ते मांडत असताना वरून पण दिल्लीमधून निरोप आला की तुम्ही एकत्र बसा, म्हणून आम्ही एकत्र बसलो, सगळे विषय मांडलेले आहेत आणि मला असं वाटतं आता ह्याचा सर्व समावेशक असा तोडगा मला वाटतं देवेंद्र फडणवीस काढतील. तुम्ही एकीकडे म्हणता की देवेंद्र फडणवीस याच्यावरती तोडगा काढतील, परंतु ज्यांच्या संघर्षाला कंटाळून तुम्ही भाजपमध्ये आलात त्यांच्यासोबत आता जुळवून घेणं कुठंतरी अवघड होत आहे. कारण विजय शिवतारेने देखील अशीच भूमिका घेतली बंडाचं, पण त्यांचं बंड शमवण्यात यश आलं. नाही, असं आहे की इथं आमचा आणि राष्ट्रवादीचा गेले 20 वर्षापासूनचा संघर्ष आहे. त्यामुळं खाली गाव लेवलला सुद्धा इथं 2च गट आहेत, एक राष्ट्रवादी आणि आता आमचा भारतीय जनता पक्षाचा गट आहे मेजर. त्यामुळे ह्या गोष्टी तर घडलेल्याच आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला आता राजकीय इक्वेशन पण बदलले आहेत, आता सगळे राजकीय समीकरण सगळी बदलले आहेत आणि मला असं वाटतं आता शेवटी हे सगळे जे प्रश्न आहेत हे आता पुढं लोकसभा झाल्यानंतर उद्भवू नये आणि उद्भवले तर ते कोणाला सांगायचे? उद्भवू शकतात. नाही, आता असं आहे, राजकारण आहे, पॉलिटिकल ह्याच्यामध्ये काही घटना भविष्यामध्ये कदाचित उद्भवणार आहेत,
हे काही कोणाला सांगता येत अशातला काय भाग नाही. पण त्या आता उद्भवून आहेत. शेवटी कुणी जरी केलं, आज आमच्या इथं जे काही दुसरी बाजू आहे त्यांचे नेत्याच्याच मिसेस उभा आहेत ना ह्या निवडणुकीला, दुसरं कोणी नाही. आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस मला सांगतात की तुम्ही महायुतीचं काम करावं लागेल तुम्हाला, त्यावेळेस निश्चितपणानं भविष्य काळामध्ये सुद्धा ज्यांच्यासाठी आम्ही आज काम करतोय त्यांना सुद्धा त्यांच्या लोकांना सांगावंच लागेल ना. साहजिक आहे, असं काही नाही. आणि ही सगळी आज ह्या गोष्टी आम्हाला जाहीरपणानं बोलता येणार नाहीत. आमचा देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते ह्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. तुम्हाला आज देखील असं वाटतं का, कारण अंकिता पाटलांचा मी सातत्यानं दाखला देतो, त्याचं कारण हे आहे की 3 वेळेस त्या माध्यमांसमोर बोललेल्या होत्या, दुसऱ्यांदा यंदाच्या वेळेस फसवणूक होऊ शकते असं वाटतंय? नाही, आताची राजकीय कारण स्टँडिंग जागा त्यांची आहे. असं आहे, विधानसभेच्या स्टँडिंग जागेच्या संदर्भामध्ये कुठं चर्चा झाली? आता चर्चा चालू आहे ती लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली. आता लोकसभेचे अजून महायुतीच्या काही 2-3 जागेमध्ये वाटाघाटी चालू आहेत. आणि मग समीकरणं जर आपण बघितली आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा, ह्याच्यात सुद्धा काही जे विनिंग कॅन्डिडेट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत ना, असं काही म्हणता येणार नाही. हा काही फिक्स थंब रूल नाही आहे सांगतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार ते नेते मंडळी करतील. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो की ह्याचा विचार ते करतील. आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पक्ष कोणता आहे? भारतीय जनता पक्षाचा आहे. आज आमचे पण 120 आमदार आहेत आमच्या पक्षाचे. ठीक आहे, केंद्रीय नेतृत्वाने महायुती करायचा निर्णय घेतला, महायुती झाली, सरकार आलं. पण इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही निर्णय हा महायुतीचा असला पाहिजे. कुठलंही विकासाचं काम झालं तर ते महायुतीच्या मार्फत झालं पाहिजे. आणि महायुतीसाठीच काम करतोय ना आपण, आता व्यक्तीसाठी काम करत नाही आपण, महायुतीसाठी काम करतोय. आणि म्हणून देवेंद्रजी या संदर्भामधला निर्णय घेतील. कार्यकर्ते ऐकतील असं वाटतंय का? असं आहे, आमच्याकडं कैलासवासी भाऊंची पहिल्यापासूनची शिकवण आहे. शेवटी कार्यकर्त्याच्या काय भावना आहेत आणि ते माझ्यापाशी ते काय बोलले हे सर्व मी आमच्या नेत्यांच्या कानावर घातलेलं आहे. सर्व त्यात काय ठेवलेलं नाही सांगायचं. 2.5-3 तास काय आम्ही फक्त काय चहा प्यायला बसलो नव्हतो. सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर घातल्या आणि ते पण मागं पुढं नाही, समोर बसून चर्चा झाली सगळी. आणि ह्या सगळ्या चर्चेचा मतितार्थ निघाल्यानंतर मग असं ठरलं की इथून पुढं या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जे प्रश्न उद्भवतील भविष्यामध्ये त्याची देवेंद्र फडणवीस साहेब अंतिम निर्णय घेतील आणि तो मान्य करायचा. एक शेवटचा प्रश्न विचारतो. सातत्यानं सुप्रिया सुळे तुमच्याकडं आजपर्यंत तुम्ही मदत केली, त्याच्याबद्दल आभार मानतायत. तुमची आणि सुप्रिया सुळेंची जवळीक वाढते का असा प्रश्न विचारला जातोय. गेल्या अनेक दिवसापासून जाहीररित्या सुप्रिया सुळे वक्तव्य करतायत, त्यांनी मला आजपर्यंत मदतच केलेली आहे. नातेपुतेतला तुम्ही विवाह प्रसंगी एकत्र आला होता, त्याचा देखील जो आहे तो फोटो ते पण व्हायरल झाले होते. परंतु असं देखील बोललं जातंय की हर्षवर्धन पाटील आतल्या हाताने जे आहे किंवा आतल्या बाजूने जे आहेत ते सुप्रिया सुळेंना एक प्रकारे मदत. आम्ही असं आत बाहेर करणाऱ्यापैकी कोणी कार्यकर्ते नाही. आणि सुप्रियाताईंना आज आम्ही मदत केली वगैरे हे झाली तर ही जर 2019ला जर त्यांनी जर मला विधानसभेला मदत केली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता ना. आता ज्यांना मदत केली ते त्यांच्याबरोबर राहिले का? खरं म्हणजे त्यांचा जास्त अधिकार त्यांनी ज्यांना निवडून आणलं घेतं ह्यांच्यावर आहे. खरं म्हणजे आम्हाला तर विरोधातच त्यांनी ट्रीट केलं ना विधानसभेच्या निवडणुकीला. आणि म्हणून त्यांनी खरं म्हणजे ते इथं आले आणि विधानसभेला त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला. इथं सगळ्यालाच माहिती. ज्यांच्यासाठी प्रचार केला, ज्यांना त्यांनी निवडून आणलं, आज ते कुठे आहेत? म्हणजे निवडून आणणाऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करायची नाही आणि ज्यांना आपण पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला आपण त्यांच्याकडून अपेक्षा करायची. ठीक आहे, उमेदवार म्हणल्यानंतर प्रत्येकजण अपेक्षा करतं, लोकशाही आहे, प्रत्येकाला येण्याचा मार्ग आहे, प्रत्येकजण येऊन सांगू शकतं, त्याबद्दल काही दुमत नाही. पण वास्तविक पाहता आम्ही मदत सुप्रियाताईंना केली होती, 2009ला केली होती, 2014ला केली होती, 2019ला केली होती, 2004ला आम्ही पवार साहेबाला मदत केली होती. आणि कुठेही अशी दगाफटका आम्ही होऊन दिला नाही. त्याच्यानंतर पुढं 4 निवडणुकीत काय घडलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीच होतं. आणि म्हणून आम्ही कोण आहोत? ठीक आहे, आम्ही काय फार मोठे गरजेचं श्रीमंत लोक नाहीत, आम्ही काय फार मोठ्या पदावर नाही.
आम्ही सामान्य कार्यकर्ते आहेत, पण आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून आम्ही देवेंद्रजींना तेवढंच सांगितलं, आम्ही तुमच्या पक्षात आलो, आम्ही काही मागितलं नाही. मागणं हा आमचा स्वभाव नाही. पण जे आमच्या कार्यकर्त्याचं जे दुखणं आहे, जे सातत्यानं कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय ते तुमच्यासमोर मांडला. आज जर आमचा कार्यकर्ता जर भयभीत होत असेल, त्याच्यावर अन्याय होत असेल, तर ही दाद आम्ही कोणाकडे मागायची. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आणि त्याच्यावर तो निर्णय घेतील. खूप खूप धन्यवाद. तर होते हर्षवर्धन पाटील. देवेंद्र फडणवीस उद्या इंदापूरमध्ये येत आहेत आणि कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतायत आणि कार्यकर्ते काय त्याला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.